तर कसे आहात सर्वजण, फक्त सगळे मजेत असाल. तर आज आहे दसरा आणि तुम्हा सर्वांना माझ्या परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा दसऱ्याच्या. तर नेहमीप्रमाणे माझी सगळी कामं आवरली आहेत सकाळी आणि शंभू पण आज जरा लवकरच उठला आहे. सो दसरा आहे म्हणून काहीतरी स्पेशल फील हवा म्हणून आमचं चाललेलं. नवीन कपडे घातले, आता रांगोळी बिंगोळी पण काढलेली तेव्हा ही सगळी मोडून टाकली शंभूनं. हे दिसते तुम्ही, काहीच ठेवलं नाही त्यानं. आणि बाकी पूजा वगैरे करून घेतली आहे मी. आणि बाकीचं तर 4 वाजताच होईल. आता नाश्ता केला, स्वयंपाक करायचं राहिलं आहे मला, ते करणार आहे मी. शंभूचं जेवण पण राहिले, पण त्या आधी म्हटलं वेळ आहे थोडा तर हारं वगैरे करून घ्यावी गाडीला, त्यातरी तो घराला पण. सो तोरण बनवून घ्यावं म्हटलं. तर चला आजचा ब्लॉग कसा होता हे नक्की पहा. सो मी फुलांच्या माळा बनवण्यासाठी बसले होते, कारण मला भरपूर काय तयारी करायची होती. माळा वगैरे बनवायच्या होत्या, त्यानंतर स्वयंपाक करायचा होता, बरीचशी कामं होती. आणि पहिली गोष्ट साडी घातली आहे. सो साडी घातल्यामुळं मला काही एवढं पटापट काम करता येत नव्हतं, कारण खूप दिवसांनी साडी घातली होती. जेव्हा गावाकडं होते तेव्हा म्हणजे सवय होती तर पटापट काम होऊन जायचं. आणि आज असं झालं की साडी बघू शंभू की हे सगळे कामं करू. सो शंभूला त्याच्या पप्पांना घेतलं होतं आणि तोपर्यंत मी इथे हार बनवू लागले. सो फटाफट त्यांना म्हटलं की चला मला बनवू लागा. शंभू बसला आहे तोपर्यंत, म्हणजे गौरी वगैरे असतात तर त्या घेतात थोडाफार त्यांना. तर मग त्या होत्या म्हणून शंभू गेलेला तिकडे. तर हे मला म्हणले की नाही बाबा मी नाही काही करत. मी त्यांना म्हटलं पटकन आटपण्यासाठी मला एकच ऑप्शन होता की चला मला मदत करू लागा. पण ते म्हणले तू तुझं कर, मी माझं काम करतो. कारण सुट्टी असली की यांना थोडासा आराम वगैरे नाही मिळत जास्त तर शंभूमुळे अशामध्ये. कारण त्याची झोप वगैरे पण सध्या व्यवस्थित आहे ना. आणि व्हिडिओ जरा मी लेट अपलोड करते, सो व्हॉइसवर जरा म्हणजे उशिरा देते. तर आजकाल काय होतं आहे ना की शंभूला बरं नाही वाटत आहे, सर्दी खोकला वगैरे हे सगळं चालूच असतं त्याला कधी ना कधी. त्यामुळे मग तो चिडचिड करतो. मग मला कामं असतात, त्याचं जेवण बनवायचं, आमचं हे सगळं भरपूर कामं असतात. त्यामुळे हे सगळं व्हायला खूप वेळ लागतो. सो ठीक आहे जाऊ दे म्हटलं. हे पटापट मी कामं करून घेतली आणि त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे करून घेतला. आणि नंतर काय झालं, मला पूजाच करायला नाही मिळाली, कारण प्रॉब्लेम आल्यामुळे मला पूजा करायला मिळाली नाही. मग मी म्हटलं जाऊ द्या आता, मी तर काही करत नाही. हार वगैरे मी आधीच बनवून ठेवले होते. मग त्यांना म्हटलं की तुम्ही हे करून घ्या पूजा वगैरे. आता मला म्हणजे ऑप्शन नव्हता दुसरा काही, मी नव्हते करू शकत. सो मी एक गाडीला हार बनवला, एक घरासाठी बनवला आणि एक मंदिरासाठी. सो मंदिरासाठी मी हारच लावले नव्हते. मी म्हटलं पूजा वगैरे करू मस्त. आमच्या इकडे 4 वाजता पूजा करता, म्हणजे 4-5च्या दरम्यान. तर म्हटलं करूया आपण. आणि मला म्हणजे माहीत होतं मला की माझा प्रॉब्लेम आहे, बट थोडं पुढे होता आणि ते एकदमच अलीकडे आलेला. असं म्हटलं ठीक आहे जाऊ द्या. हे माझ्यासोबत नेहमीचंच आहे, असं काही कार्यक्रम वगैरे असेल आमच्या घरी किंवा काही फंक्शन असेल किंवा सण वगैरे असेल, हे असं मला वाटतं माझ्यासोबतच होतं की तुमच्यासोबत होत असेल. मग कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण माझ्यासोबत तर असं भरपूर वेळेस झालेलं आहे आणि होतं पण. सो मग मी जेवणामध्ये आज हे असं बनवलं होतं. पुरी भाजी बनवायची होती, बट एवढं तेलकट झालं नाही भजी वगैरे तळून. तर मी म्हटलं मला तर चपातीच बनवायची आता खायची. आणि ते म्हटले मला पण चपातीच बनव, कारण भजी वगैरे हे खूप सारं तेलकट झालेलं. सो जेवण वगैरे केलं आम्ही दुपारी. आणि त्यानंतर मग यांनी गाडी क्लीन केली आणि मग पूजा वगैरे करू लागले. सो शंभू, मी आणि हे आम्ही तिघेच होतो इथे. बाकीची आमची फॅमिली आहे ते आता सध्या तरी हे सगळे वेगळीकडे झाले आहेत, कारण भाऊजी अश्विनी इकडे राहता पुण्यामध्ये, आम्ही इकडे, आणि आई भाऊ सध्या गावाकडे गेले थोड्या दिवसासाठी. तर ठीक आहे, आता दिवाळीला आम्ही सगळे एकत्र येऊ. आणि दिवाळीचे ब्लॉग मिस करू नका, ते पण मी लवकरच अपलोड करेन. सो हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला.